खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। काल दिनांक 4/6/2025 रोजी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरपूर तालुक्यातर्फे शिरपूर तालुक्यातील सेतू चालकांकडून सामान्य नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट थांबवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। त्यात आम्ही मागणी केलेली आहे की शासनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे जे काही दाखल्यांची जी फी आहे ती फी पेक्षा दामदुप्पट पैसे लोकांकडून घेतले जात आहेत। आता सध्या मुलांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले वगैरे असे विविध दाखले लागत असतात। त्यामध्ये शासनाने जे नॉर्म्स दिलेले आहेत सेतू चालकांना की त्याप्रमाणे फी घेतली गेली पाहिजे आणि शासकीय जे दर असतील त्याचं दराचं पत्रक फलक दर्शनी भागावर लावलं पाहिजे। या पद्धतीने कुठल्याही सेतूवर तो प्रकार दिसत नाही आणि काही सेतू चालकांकडून दामदुप्पट पैसे घेतले जात आहेत। उदाहरणार्थ उत्पन्न दाखल्यासाठी सर्रास 150 रुपयाची मागणी केली जात आहे, तर 150 रुपये हे सामान्य माणसाला परवडणारे नाहीत। अव्वा पैसे घेऊन जर लोकांची पिळवणूक होत असेल तर यापुढे भारतीय कम्युनिस्ट पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा काल आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदनातून दिलेला आहे। तरी निवेदनाची दखल तहसीलदार साहेबांनी घ्यावी व तालुक्यातील सेतू चालक जे नागरिकांची अडवणूक व पिळवणूक करीत असतील, 150 रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त फी घेत असतील तर त्या फीवर मर्यादा घालावी आणि नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी आम्ही मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे केलेली आहे।